देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. गणोबा, गडावर चंपाषष्ठीचा उत्सव सुरू आहे. भक्त गडावर देवांना भेटायला येतील. कुणालाही नाही म्हणू नका. या दिवसात गडावरून कोणीही विनमुख जायला नको. वय देवी. भक्तांना इच्छित प्राप्त व्हावे हीच माझी इच्छा आहे. वय देवी. अरे आता कसं करायचं र? देवांचं दर्शन घ्यायचं तर आपल्याला गडावर जायलाच पाहिजे. पण यो आजा कुठं हाय? अरे बानू बी दिसत नाही ती. आजा, ए आजा. या बानू, अरे किती उशीर केला असा? आपल्याला देवांचं दर्शन घ्यायचं नव, गडावर जायचंय ना. ए आजा, अरे काय झालं? कसला विचार करतो या? अरे काय नाही. ए आबा, तू जा गडावर, आम्ही नाही यायचो. म्हणजे आता तुम्ही येणार नसाल तर आम्ही तरी कसे जाणार? आबा, अरे ते आता नाही सांगत बसत. पर तुम्ही एवढा लांब आला हायसा देवाच्या दर्शनाला, तेव्हा तुम्ही जावा. हे बरं दिसत नाही. तुम्ही येणार नसाल तर आम्ही बी जाणार नाही. ए आबा, उगाच ताणून धरू नकस. हे रंग्या तुम्हाला दावल गडावरचं समज काय रे रंग्या? होय होय, मी आहे की. तुम्ही काय येत नाही मला काय ठाव नाही. पण हात येऊन बी देवाचं दर्शन नाही घेतलं तर ते बरं दिसणार नाही. देवासनी आवडतं म्हणून वांग्याचं भरीत केलं आहे, रोडगा केला आहे. तेव्हा त्यासनी हे द्या. घे गंगे. वांग्याचं भरीत, रोडगा? वय आबा, अहो देवांसाठी प्रसाद हाय हो. आम्ही बी वस्तीवर यो फेटा आणि घोंगडा आणला हाय. देवासनी द्या. देवासनी तुम्हा समद्यासनी भेटून लय आनंद होणार आहे हे ठाव आहे मला. अजून बी विचार करा. चला. नाही आबा, नग. बर मग आपण निघायचं का? हा? ए अरे अजून बी बसलाय बाई. चला केवटा ती काठी दे इकडं. चला 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 समजे. मायसा, अगं अशी अचानक कशी आलीस तू? आई, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मी सारीपाटाच्या खेळाला होकार दिला आहे. अगं हे किती आनंदाची गोष्ट आहे. हे ऐकून मला किती आनंद झालाय हे तुला मी कसं सांगू. ज्या बानूमुळे तुझ्या संसाराची दुर्दशा झाली त्या बानूला या जेजुरी बाहेर कायमची काढून टाक. सारीपाटात तिने तुला हरवणं शक्यच नाही. एकदाचा सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. मी देखील क्षणभर हा विचार केला होता,
की मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की नाही. अगं तू अगदी योग्यच निर्णय घेतला आहेस. खरं तर याआधीच तू हा निर्णय घ्यायला हवा होतास. हा सारीपाटाचा खेळ म्हणजे माझ्यासाठी अंतिम पर्याय आहे. बरं का रे, आतनं राजवाड्याकडे जाता येतंय. हा ना, राजवाड्यात आतमध्ये शिवासन हाया, तर देव बसत्यात. आता पतूर निश्चित ऐकलं होतं बघ. पण आज यो जेजुरीकडे बघितला आणि दुसरं काय बघूसच वाटत नाही. चल जाऊया का? चला चला चला. कोण म्हणायचंय समद पाहुणं? आमच्या वस्तीहून आली ती समधी. असं आबा, हे गणोबा आहेत. गडाव कुणाला हवं नको हे समजा गणोबा बघत्यात. आतल्या कामावानं गडाव गणोबाचं चांगलं लक्ष असते बरं का. आता ह्या नवरात्री मध्ये लय लय लांबून आले बघा देवाचे दर्शन घ्यायला लोक. देव भेटत्याल ना हो. वय वय, अहो आपल्या भक्तांवर देवाचा लय जीव आहे बघा. बरं गणोबा, देव कुठे भेटत्याला? देव तर राजवाड्यामध्ये भेटतील. तुम्ही तत्तच जावा. देवांचं दर्शन होणार असेल तर तुम्ही म्हणाल तिथं जाऊ आम्ही. अहो आता म्या कोण काय सांगणार, देवासनी समज ठावा असते बघा. आणि तुम्ही आमचं पाहुणा आहेसा. म्या देवासनी सांगतो तुम्ही आलायसा ती. तुम्ही व्हा मोर. हा मी आलो. या या या. हे चला 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 चला. देवा, नवरात्रानंतर सारीपाटाचा खेळ खेळला जाणार आहे हे आता जवळपास निश्चितच झालं आहे. पण प्रधानजी, हे सर्व अत्यंत गुप्तपणे व्हायला हवं. होय देवा, ह्याची वाच्यता कुठेही होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. परंतु देवा, बाणाईला अद्याप सारीपाटाच्या खेळाबद्दल फारसं ठाऊक नाही. मी सांगेन तिला. म्हाळसे बरोबर सारीपाट खेळण्यासाठी मलाच तिला सिद्ध करावं लागेल. गणोबा, देवा, चंदनपुरीतनं तुम्हाला भेटायला लोक आले ती. गणोबा, त्यांना सन्मानानं देवांना भेटता येईल अशी व्यवस्था करावी. होय, म्या त्यासनी हात घेऊन येऊ का? नाही, नको. मी स्वतः जाऊन त्यांना भेटेन. एक प्रदीर्घ काळ मी त्यांच्या बरोबर चंदनपुरीच्या वस्तीवर घालवला आहे. त्यांच्याशी माझं एक निराळं नातं आहे. होय देवा, ते मी जाणतोच. समजासनी राजवाड्यामध्ये जायला सांगितलंय. चला, आपणही तिथे जाऊयात. देवा, मला राज्य कारभारासंबंधी काही महत्वाची कार्य करायची आहेत. त्यासाठी मला तिथे जावं लागेल. ती कार्य झाली की मी भेटेन सगळ्यांना. गणोबा, या चला चला. बरं का रे, यो देवाचा राजवाडा. आणि ती दिसतंय का नाही? ते देवाचं शिवासन आहे. शिवासन. देव आणि माणसं देवी तत बसून न्याय निवाडा करतात. आणि देवांचा आख्यान ऐकाया हातच येत्यात समदे. हात आलो. यो गड बघितला, ही सोन्याची जेजुरी बघितली आणि डोळ्याचं पारणं फिटलं बघ रंग्या. आता एकदा का देवांचं दर्शन झालं की आणखीन काय बी ना ग.
आबा सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. देवा तुमचं दर्शन घ्यायला आले ती समधी हातवर. नवरात्रीमध्ये तुमचं दर्शन मिळावं म्हणून वस्तीवली समधी बाया बापडे आले ती. ह्या जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. देवा अदोगर म्हणलं तुमचं दर्शन गावल की नाही, पण तुमचं दर्शन झालं आमचं भाग्य आहे बघा. मला देखील तुम्हाला बघून अतिशय आनंद झाला आहे. तुम्हाला भेटलं की मला चंदनपुरीतील त्या दिवसांची आठवण होते. खूप मोठा काळ मी तुमच्या बरोबर त्या वस्तीवर घालवला आहे. ती वस्ती, तुम्ही माणसं मला सर्वात प्रिय आहात. देवा तुमच्यासाठी हे आणलं होतं बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगा आणला आहे बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगं मला अतिशय प्रिय आहे. देवा तुम्हाला आवडतं हे ठावं होतं आबा म्हणून आणलं. देवा वस्तीवर तुम्ही हेच जेवत होता, पण का जेवत होता ते आता ठाऊक झालं बघा. देवा तुम्ही जाऊन तिथं सिंहासनावर बसा, आम्ही जेवणाची तयारी करतो. पण त्यासाठी सिंहासनावर बसण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजे आबा घोंगडी टाका, मी त्यावर बसूनच जेवण करीन. देवा असं काय करता तुम्ही? आता खाली बसना. देवा तुम्ही असं नका करू, लोक काय म्हणतात. आबा या आधी वस्तीवर घोंगडी टाकून मी तुमच्या बरोबर जेवण केलं आहे. ते निराळ होतं देवा. तेव्हा आम्हाला कुठं ठावं होतं की तुम्हीच खंडेराय म्हणजे आमचे देव आहेत ते. तसं असलं तरी माझं तुमच्याशी निराळ नातं आहे. तेव्हा आबा मनात कोणताही संकोच नका बाळगू. आज अनेक दिवसांनी मला तसंच जेवण करायला आवडेल. रंगा चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी अंती वरदे दैत्य मुक्ती मैदेसी. जय देव जय देव जय देव जय देव जय देव.
आज पुन्हा वस्तीवरच्या त्या दिवसांची आठवण झाली. देवा, तुम्हीच आमचे खंडेराय आहेत हे त्यावेळेला आम्हाला ठाव नव्हतं. आम्ही त्यावेळेला तुम्हाला काय बाय बोललो असं तर आमची चूक पदरात घ्यायची. आबा, त्यात तुमची काहीच चूक नव्हती. मी तर तुम्हासनी रानात घेऊन गेलो शरडा माग, आणि मी तुला सोन्याचा हंडा मिळावा म्हणून रानात खोदायला सांगितलं. वैजी, मग त्याचं पुढे काय केलंस? ते देवा, सोनं संपलं. ते रंगा, तुला कष्टाचं महत्व कळावं म्हणून मी तुला तसं करायला सांगितलं. आणि आता जर तुला ते सर्व मिळावं असं वाटत असेल तर तुला कष्ट करावे लागतील. वैजी, म्हणून तर हातवर आलोय. गाढव काही काम असेल तर सांगा, बरं होईल. माझ्याकडून तुला पुन्हा सोन्याचा हंडा मिळेल अशी आशा मनात ठेवून काही करू नको. तुझी जर कष्टाची तयारी असेल तर त्या कष्टाचं सोनं होईल हे ध्यानात ठेव. त्याची तयारी आहे देवा, निस्ता तुमचा आशीर्वाद हवा. होय, मी बोलेन प्रधानजींशी. हे काय? सिंहासनावर बसण्याऐवजी तुम्ही जमिनीवर घोंगडीवर का बसला आहात? ही घोंगडी मला अतिशय प्रिय आहे. हिच्याशी माझे एक निराळे नाते आहे. मी चंदनपुरीला असताना हीच घोंगडी जमिनीवर टाकून त्याच्यावर झोपायचो. थंडीत अंगावर घ्यायचो. तिची ऊब मला आजही जाणवते. ह्या साऱ्यांनी विणली आहे ही घोंगडी. ह्यात मायेची ऊब आहे. तुमच्या दर्शनाला आलेल्या लोकांना सिंहासनावर बसून तुमचे आशीर्वाद मिळावे असं वाटतं, पण हे असं जमिनीवर बसणं ही सारी माझी अत्यंत प्रिय माणसं आहेत. ह्यांच्या समवेत मी अनेक वेळा असेच जेवण केले आहे. आणि मला कोणत्याही आसनापेक्षा भक्ताची भक्ती आणि त्याचा सहवास अधिक मोठा वाटतो. या जेजुरीत तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमचं बी दर्शन झालं हे आमचं भाग्य आहे. आबा, तुम्हाला मला काही सांगायचे आहे का? देवा, नाही म्हणजे आता समधी माघारी निघाले ते, तेव्हा जाताना काय रंगा? जाताना देवा, आता आम्ही माघारी जाणार आहोत, पण जाण्याआधी वस्तीवरनं आम्ही तुमच्यासाठी हे आणलो होतो. कृपा करून याचा स्वीकार करावा देवा. हा फेटा मला तुमच्या स्वतःच्या हाताने बांधा अशी माझी इच्छा आहे. जशी आहे.
अन्नाचा